कथेचा आजचा भाग सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की प्लीज कथा जर आवडली तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जावा. ओके सर, तिने रिप्लाय केला आणि हातात पर्स घेऊन बाहेर आली. तेवढ्यात समोरून नोकरांनी तिच्या जवळ येताना दिसली. मॅडम, साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे, ती तिच्या समोर उभा राहत बोलली. हो, मी खाली चालले आहे, ती बोलली. तिला वाटलं साहेब म्हणजे राघव असेल. खाली कुठे? याच मजल्यावर त्या साईडला त्यांची रूम आहे, चला मी दाखवते, ती नोकरांनी बोलली. आणि गार्गी थोडं गोंधळली. आता पुढे. राघव सर खाली आहेत ना? गार्गीने विचारलं. त्या साहेबांनी नाही, मोठ्या साहेबांनी बोलवलं आहे, ती नोकरांनी बोलली. आणि गार्गी शॉक झाली. काय? त्यांनी का? तिने घाबरून विचारलं. कारण आजपर्यंत तरी राघवच्या डॅडी सोबत कधीच ती बोलली नव्हती. ते त्यांनाच माहिती. तुम्ही चला पटकन, त्यांना वाट बघायला नाही आवडत, ती बोलली. हे बघ, हे पण राघव सारखेच असतील का? गार्गीने भीतीने एक आवंडा गिळला आणि ती तिच्या मागोमाग जाऊ लागली. हे बघा, ही त्यांची खोली, जा तुम्ही, ती बोलली आणि निघून गेली. गार्गीने एकदा घाबरून रूमकडे पाहिलं आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन ती आतमध्ये गेली. रूममध्ये बाल्कनीत राघवचे डॅडी चेअरवर बसून पेपर वाचत होते. त्यांच्या एका हातात कॉफीचा मग होता. हाय सर, गार्गी त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. त्यांनी पेपर खाली ठेवला आणि चष्म्याच्या वरच्या भागातून गार्गीकडे पाहिलं. तिने कसंबसं त्यांच्या नजरेला नजर देत स्माईल केलं. गार्गी, राईट? राघवचे डॅडी बोलले. येस सर, गार्गी म्हटली. सीट, डॅडी समोरच्या चेअरकडे इशारा करत बोलले. गार्गी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासमोर बसली. गार्गी, तुझ्याशी थोडं पर्सनल बोलायचं होतं, राघवचे डॅडी व्यवस्थित बसत बोलले. आणि त्यांच्या तोंडून पर्सनल ऐकून गार्गी जास्तच घाबरली. हे बाप लॅक माझ्याशी एवढं पर्सनल का होत आहेत? ते पण सारखं पर्सनल प्रश्न विचारत असतात, आणि आता हे पण. गार्गी शांतपणे त्यांच्याकडे बघत होती. त्यांनी एक फोटो ड्रॉवरमधून काढला आणि तो गार्गीच्या समोर ठेवला. गार्गीने निरखून त्या फोटोकडे पाहिलं. त्यात एक म्हातारा माणूस, राघव आणि राघवचे डॅडी होते. ही इज माय फादर, डॅडने त्या फोटोतल्या म्हाताऱ्या माणसाकडे बोट दाखवत बोलले. गार्गीने हसून प्रत्युत्तर दिलं. पण ते हे सगळं तिला का सांगत आहेत हे मात्र तिला कळलं नाही. डू यू नो व्हॉट इज फादर? राघवच्या डॅडीने तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. आणि क्षणभरात तिचे डोळे ओलावले. लहान असताना माझी मॉम मला सोडून गेली देवाघरी. तेव्हापासून माझ्या पप्पांनी मला सांभाळलं. मला हाताला पकडून पहिलं पाऊल मी त्यांच्यासोबतच घालवलं. बोलणं, खेळणं सगळं त्यांनी बघितलं. ते माझे मॉम आणि डॅड दोन्ही होते, असं म्हटलं तरी चालेल. आय लव्ह हिम अ लॉट. या वयातसुद्धा मला जर माझा मुलगा आणि माझे पप्पा यामध्ये असेल, कोणाला एकाला चूज करायचं असेल तर मी माझ्या पप्पांनाच करेन. राघवचे डॅड हलके फोटोवरून हात फिरवत बोलले. गार्गी जास्तच गोंधळली, पण गुपचूप ऐकण्याशिवाय काही बोलायचं तिला कळतच नव्हतं. आता तू विचार करत असशील की मी हे सगळं तुला का सांगतोय, राईट? राघवच्या डॅडीने फोटो टेबलवर ठेवला आणि गार्गीकडे पाहिलं. येस सर, गार्गी म्हटली. राघवच्या डॅडीने दीर्घ श्वास सोडला. 2 वर्षापूर्वी एका ॲक्सिडेंटमध्ये माझ्या पप्पांच्या ब्रेनमध्ये ब्लड क्लॉट्स झाले आहेत. त्यांच्या मानेच्या खालच्या नसा दबल्या गेलेल्या. तेव्हापासून ते एकाच बेडवर आहेत, सगळ्यांशी बोलतात, पण त्यांना मानेच्या वरच्या भागाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अवयव हलवता येत नाही. राघवचे डॅडी बोलले आणि त्यांचे डोळे पाणावले. गार्गी पण थोडी इमोशनल झाली. तिला तिचे वडील थोडे आठवत होते, पण ज्या आठवणी होत्या त्यात प्रेमच होतं. तुला माहीत आहे, त्यांना मला पूर्ण जग फिरवायचं आहे माझ्यासोबत पुन्हा एकदा.
लहानपणी त्यांनी मला फिरवलं होतं, आता मला त्यांना घेऊन फिरायचं आहे. इट्स माय लास्ट विश. राघवचे डॅड बोलता बोलता जास्तच इमोशनल झाले. सर, ते डोंट वरी, ते नक्की बरे होतील. गार्गी त्यांना धीर देत बोलली. हो, ते बरे होतील, जर त्यांची सर्जरी लवकरात लवकर झाली तर. आणि त्यासाठी त्यांना कळायला हवं की राघवचं लग्न झालं आहे. राघवचे डॅड पुन्हा पहिल्या आवाजात बोलले. एव्हाना ते सावरले होते, पण त्यांचं बोलणं ऐकून गार्गी गोंधळून गेली. कन्फ्युज्ड. राघवच्या डॅडीने भुवया वर करून विचारलं. हो, गार्गी म्हटली. राघवला लग्न करायचं नाही. राघवचे डॅडी बोलले आणि गार्गी शॉक झाली. हृदयात काहीतरी वेदना झाली. म्हणजे? गार्गीने विचारलं. त्याला लग्न करायचं नाही आहे, कारण त्याच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत की लग्न, प्रेम या गोष्टीवरून त्याचा विश्वास उडाला. आणि माझ्या डॅडीचं त्याच्यावर एवढं प्रेम आहे की त्याचं लग्न झाल्याशिवाय ते सर्जरी करायचे नाही म्हणतात. राघवचे डॅडी सुस्कारा सोडत बोलले. गार्गीच्या चेहऱ्यावर आता मिश्र भावना होत्या. एकतर राघव लग्न करणार नाही हे ऐकून तिला वाईट वाटलं होतं, आणि त्याचे डॅडी हे सगळं तिला का सांगत आहेत हे तिला कळालं नसल्यामुळे ती गोंधळलेली होती. तुम्ही हे सगळं मला का सांगत आहात? गार्गीने शेवटी विचारलंच. कारण मला माझ्या वडिलांना वाचवायचं आहे. पुढच्या 2 महिन्यात जर त्यांची सर्जरी झाली नाही तर ते. राघवचे डॅडी बोलता बोलता थांबले. गार्गी अजूनही गोंधळलेलीच होती. मला फक्त एवढा हवं आहे की त्यांनी सर्जरीसाठी होकार द्यावा, आणि त्यासाठी त्यांना राघवच्या वाईफला भेटणं गरजेचं आहे. तू त्यांना राघवची वाईफ म्हणून भेटशील का? डॅडींनी एका दमात विचारलं, आणि गार्गीने डोळे विस्फारून त्यांना बघू लागली. मग मी? गार्गीने आश्चर्याने विचारलं. हो, तूच. राघवला तू चांगलं ओळखतेस आणि इथं राहायला पण आहेस. माझ्या डॅडींना मी तुझी ओळख वाईफ म्हणून करून देईन. ते या गोष्टीवर लवकर विश्वास ठेवणार नाहीत. आय नो माय डॅड व्हेरी वेल. ते नक्कीच घरी काही दिवस राहायला मागतील, आणि घरी तू इथं राहत आहेसच. सो फक्त तू त्यांना सांगायचं आहेस की तूच राघवची वाईफ आहेस, आणि वेळप्रसंगी राघवसोबत त्यांना भेटायचं आहे. राघवचे डॅडी बोलायचं थांबले. गार्गी मात्र अजूनही शॉकमधून बाहेर आली नव्हती. हे बघ, तुला हे सगळं मी फुकट करायला सांगत नाही. तुझ्या लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. आय नो. तुझा भाऊ, तुझे दुश्मन, सगळं माहीत आहे मला. मी तुला यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करेन. राघवचे डॅडी बोलले, आणि आता मात्र गार्गी विचारात पडली. प्रॉब्लेम्स तर खरंच होते तिच्या लाईफमध्ये, आणि शशीच्या भविष्याची तरतूद करणं तिच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं, आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार होती. तिच्या मनात युद्ध सुरू होतं. टेल मी, आर यू रेडी? राघवचे डॅडी बोलले. पण राघव सर, तिने शेवटी विचारलं. त्याची काळजी तू नको करू, त्याला मी समजावेन, राघवचे डॅडी बोलले. गार्गीच्या मनात अजूनही विचार सुरू होते. एक मन होकार देत होतं तर दुसरं नकार. तुझ्या भावाची ट्रीटमेंट मी करेन, त्याला लवकरात लवकर बरे करेन, आय प्रॉमिस. राघवचे डॅडी तिच्या डोळ्यात बघत बोलले, आणि गार्गीला एक आशा जाणवू लागली. ओके सर. गार्गीने आता विचार करणं बंद केलं. तसंही शशीजवळ येऊन तिची सगळे विचार बंद पडत होते. फाईन, आज संध्याकाळी लवकर ये, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, राघवचे डॅडी म्हटले. तिने मान हलवली आणि मग तिथून बाहेर पडली. विचार करतच ती कॉरिडॉरमधून बाहेर आली आणि पायऱ्यांकडे जाऊ लागली. पण त्याचवेळी तिचा हात पकडून कोणीतरी तिला ओढलं आणि भिंतीवर दाबलं. आऊच! ती हलकेच ओरडली, आणि समोर पाहिलं तर राघव रागात तिच्याकडे बघत होता. त्याच्या एका हातात अजूनही तिचा हात होता, आणि दुसरा हात तिच्या शेजारच्या भिंतीवर होता. तिने थोडं भीतीने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. गार्गी, हाऊ डेअर यू? राघवने रागात तिच्या डोळ्यात बघत विचारलं, आणि गार्गी जास्तच घाबरली. त्याचे डॅडी माझ्याशी जे बोलले ते याने ऐकलं का? तिने एक आहुंडा गिळला आणि मन खाली घातली. राघवने हात वर करून तिची हनवटी पकडली. गार्गी, लुक ॲट मी. राघव तिची हनवटी वर करत बोलला. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि क्षणभर ती हरवली.
ते मी तुमचे गार्गीच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. हा फॅन आवर. पूर्ण अर्धा तास मी वाट बघतोय. डू यू नो द कॉस्ट ऑफ माय टाईम? राघवने विचारला आणि गार्गी गोंधळून विचारात पडली. हा काहीतरी वेगळं बोलतोय का? ओ शिट. इथं येण्याअगोदर तर राघवने खाली वाट पाहतोय म्हणून सांगितलं होतं आणि आपण विसरूनच गेलो. शिट. आता हा सनकी आपल्याला सोडणार नाही. गार्गीच्या चेहऱ्यावर 12 वाजले. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा ही स्टोरी, म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.